आता एक महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवारांच्या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी त्यांच्याच राष्ट्रवादीला विचारधारा आहे का असा सवाल करून टाकलेला आहे। येवल्यात शरद पवार यांनी भुजबळांवर हल्लाबोल केल्यानंतर पत्रकार परिषदेद्वारे भुजबळांनी त्यांच्यावरच्या आरोपांना उत्तर दिलं। काय घडलं त्यावेळेला पाहूया। भाजप आणि काँग्रेसला विचारधारा आहे, पण राष्ट्रवादीची विचारधारा काय असं म्हणत छगन भुजबळांनी स्वतःच्याच पक्षाला विचारधाराहीन म्हणून टाकलंय। एरवी पुरोगामित्वाची विचारधारा सांगणाऱ्या भुजबळांनी शरद पवारांवर टीका करताना स्वतःच्याच पक्षावर केलेली टीका चर्चेत आलेली आहे। ही जनता आणि हा परिसर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्याग करणारा, इतिहास निर्माण करणारा असा हा परिसर आहे। आणि या परिसराचं नावलौकिक कोणी खराब करत असेल तर त्यांना योग्य प्रकारे उद्याच्या निवडणुकीमध्ये धडा हा शिकवायचा, हेच काम तुम्हा सगळ्यांना करायचंय। शरद पवारांच्या सवालीन दौऱ्यांनी काही फरक पडेल आपल्या उमेदवारावर? मग खरं सांगू ना, मी एक मोठं स्टेटमेंट करू इच्छितो। खरं भाजपला एक काहीतरी आयडियोलॉजी, बरोबर, कुणाला पसंत पडेल, कुणाला पसंत नाही पडणार, बरोबर। काँग्रेसची एक आयडियोलॉजी आहे, शिवसेनेची नाही म्हटलं तरी एक आयडियोलॉजी आहे, बरोबर। आमची आयडियोलॉजी काय आहे? आमची आयडियोलॉजी कुठे विजयसिंह मोहिते पाटील प्रमुख आहेत ते बघतील, कुठे पिचड साहेब पाहतील, कुठे अजितदादा पाहतील, कुठे भुजबळ पाहतील, कुठे आणखी तिकडे प्रफुल्ल पटेल पाहतील। हे अशा अनेक जे आहेत सरदार की ज्यांचं काम तिथे आहे, त्या लोकांना बरोबरच घेऊन हा पक्ष जो आहे पुढे गेलेला आहे। भाजपसोबत सत्तेत असताना भुजबळ खोटं बोलून गेले होते, त्याचाही पुनरुच्चार पवारांनी केला। राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या आमदारांची समजूत काढतो असं सांगून गेलेले भुजबळ सत्तेत सामील झाल्याचं पवारांनी सांगितलं। मंडल कमिशनच्या मुद्द्यावरून भुजबळांनी शिवसेना सोडल्याचं बोललं जातं, मात्र यावेळी शरद पवारांनी आपल्याला प्रवृत्त केलं। मला इच्छा असूनही मी एकटा कसा काय फुटू शकतो असा प्रश्नही भुजबळांनी केलाय। साहेब म्हणतात ते खरं। आता त्या दिवशी ते ठरलं की त्या दिवशी सगळ्यांनी जमायचं, मग ते सगळे अजितदादांच्या घरी जमायला सुरुवात झाली। मला पहिल्यांदा सुप्रियाताईंचा फोन आला, तर मी त्यांच्याशी खोटं बोललो की मी इथे मुलांबरोबर इथे आलेलो आहे लोणावळ्याला, म्हटलं मी जातो, आता बघतो काय आहे आमचं चाललं ते। तर सुप्रियाताई विचारा बोलल्या की नको नको तुम्ही नका येऊ, होईल बरोबर। 5 मिनिटांमध्ये साहेबांचा फोन, मी होतो घरीच होतो, खरं मी खोटं बोललो, स्पष्ट बोललो, उलट सुलट काही होऊ नये आणि स्मूथलं जे काही ठरलं ते त्यांचं होऊन जाऊ, त्याच्यामुळे मी खरं सांगणं योग्यच नव्हतं ना। एक दिवशी सकाळी भुजबळ साहेब माझ्याकडे आले आणि ते मला सांगितलं हे काय झालं, फार वाईट झालं, काही लोकांनी पक्ष फोडला, आता ते काय करतात याची माहिती घेतली पाहिजे, मी त्यांची समजूत करायला जाऊ का? मी जायला हरकत नाही। भुजबळ साहेब गेले, ते परत आलेच नाही, ते तिथे बसले आणि नंतर कळलं की दुसऱ्या दिवशी त्यांनी शपथ घेतली। एखाद्या माणसाने चुकीचं काम फसवेगिरी किती करावी याला मर्यादा असतात, त्या सगळ्या मर्यादा आज भुजबळांनी शिल्लक ठेवलेल्या नाही। आमच्या सहित 18-20 आमदारांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं आणि शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म जे आहे ते पवार साहेबांनीच केलं, आणि ते जर केलं नसतं तर कदाचित ही जी काय आहे फुटाफूट झालीच नसते ना। मी एकटा तर काय सोडू शकत नव्हतो ना शिवसेना, मला काही जरी वाटलं तर मी कसं सोडणार। दरम्यान शरद पवारांच्या आवाहनावर जनता भावनेवर नव्हे तर विकासावर मतं देते असा पलटवार भुजबळांनी शरद पवारांवर केलाय। या भूमिकेला तुमची साथ आहे हे सांगण्यासाठी तुम्ही तुमचे दोन्ही हात वर करून या सगळ्या गोष्टीला एक फाशी बांधल्या। मला अतिशय आनंद आहे की हा प्रचंड प्रतिसाद तुम्ही आज या ठिकाणी झाला। आपण ही लढाई जिंकू जिंकू जिंकू। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं आहे ना, भावना जे आहे हे लोकांना पाणी देत नाही, भावना लोकांना रस्ते देत नाही, शिक्षण देत नाही, भावना लोकांचं पोट भरत नाही, भावना उद्योगधंदे वाढवत नाही, भावना असते फक्त। छगन भुजबळांनी गेल्या 20 वर्षामध्ये
फक्त हेच सांगितलं, माझी जात विकास, पक्ष विकास, धर्म विकास. मराठा समाज असेल, दलित समाज असेल, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, गुजराती समाज असेल, सगळ्यांसाठी मी काम करतो. माजलपाडा धरण पाणी आणू शकतं हे पवार साहेबांनी मला सांगितलं. काय तर आमच्याच प्रयत्नाने आम्ही ते बरोबर केलं ना, आणि आणखीन करू. चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.